आणि मेन म्हणजे इथे यायला खेळायला फार मजा येते आणि पब्लिक पण मानली पब्लिकला आहे शिवाय अजूनपर्यंत थांबले नाहीतर नाहीतर थांबत नाही कंटाळतात आणि मॅच पण तसेच एक्साइटिंग आहेत अजून 2 मॅच अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या होतील आणि टुर्नामेंटची मजा लोकांना घेता येईल प्रेक्षकांना बस खरं तर ISPL या स्पर्धेमध्ये दादा कोच देखील राहणार आहेत आपण सन्मानाकडे बोलतोय मी या स्पर्धेचे आयोजक बालगुडू दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण एकदा जोरदार टाळ्या उद्या लेजंड खेळाडू योगेश पवार पेन तालुक्याची आन बान शान अर्थातच ज्यांच्या नावाचं स्टँड पेन नगरपालिकेच्या मैदानावरती आपण पाहतोय असा खेळाडू या ठिकाणी त्यांना आपल्याला पाहायला मिळेल योगेश पवार यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊया आपण मॅच कडे आणि पहिल्या सत्रासाठी ऐकूया आवाज अमित दादा म्हात्रे यांचा Oh, good shot! It's a going! It's a gone! It's a rocket! गेंद के ऊपर नसीब नाइक को आउट ऑफ द पार फेंका चरण के लिए दूसरी गेंद एक बार फिर से गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी अक्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता पण नशीब नाईक साठी प्रत्येक विकेट साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुपरस्टार दादर आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज तीसरी बॉल नसीब नाइक की गावन के लिए लॉब किया गावन ने और ये खतरा माय गॉड डॉक्टर साहब जैसे डॉक्टर का इंजेक्शन मारते उस तरह से डायरेक्ट हिट किया था और मानो खतरा भी बनने वाला क्या रे छोटू ऐसे हसले देखो म्हणून मिलिंद शिंदे सिने पाचवर गायकांनी सांगितलंय एकदा लहान मुलांना समजलं ना गाणं कि ते वटलं ते कॉमेंट्री तशीच आहे ठंडी में है क्या जवानी में तेरे को ठंडी लगती है छोड़ यार बात जवानी कैसी झुकते पर्वत भी कहीं कहीं रुकते दरिया भी कहीं कहीं बस रुकती नहीं रवानियां और झुकती नहीं जवानियां देख जवानी का ऑपरेटर कैसा है चश्मा बिस्मा लगाकर स्कोर 7 रन अप चुका हुआ नसीब नाइक दादर एक्सप्रेस आज इस पहला मैंडेटरी पावर प्ले गली है शॉर्ट फाइन लेग है शॉर्ट स्क्वायर इस बार थर्ड मैन है शॉर्ट स्क्वायर लेग पॉइंट और शॉर्ट एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ दायरे के अंदर 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक और शॉट है मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात है वहां वारी ने गेंद को फील्ड किया एक सिंगल मिलेगा स्कोर जाएगा सुजल प्रतिष्ठान जीतू है जीते टीम का स्कोर है 8 रन 2:51 घड़ी के अंदर इस ओवर की 2 गेंदें शेष हरीश गोवल क्या खा के आया रे क्या ठोका यार लंबा लंबा बिग 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 छरा ऑन द पिक किया इस बार देखा जाए विराट कोहली की याद दिलाई हरीश गावड़ ने कप्तान है जीता के
नाइक को रिमांड में लिया है। 14 स्कोर। एक बार और पिच डिलीवरी, ये छकड़ी मारधाड़ इंपॉर्टेंट है। क्या बैटिंग, कप्तान हरेश गावन चारों दिशाओं में नाम गूंज रहा है। बहुत दिनों के बाद हमें मिले और हमारे देवचंद भाई इनके भाई है वो, और हमारे क्लासमेट है 12वीं में। कड़क शुरुआत इसे कहते, ठोकम ठोक। जब हम कॉलेज में थे ना, दुर्वास को पता है कि राठे सर हमें हमेशा कहते थे नो कमेंट, लेकिन यहाँ पूरी तरह से मारधाड़ की। और दुर्वास भी खुश है, हमारे परम मित्र देवचंद भाई के भाई है, हमारे दोस्त है, और उससे हमेशा उनके कंपनी में कहते कि कौन कमेंटेटर है, तो वो गर्व से कहते कि हमारा ये दोस्त है। जब हम कॉलेज में थे हमको मार्क नहीं पड़ते थे, लेकिन आज वो सुनने के बाद उन्हें लग रहा है कि हिंदी में हम स्पेशल थे। रन बन चुके हैं 20 पहले ओवर में 20 रन। इस बार पहले मैंडेटरी पावर प्ले में प्रफुल्ल पटेल को ठंडी वाली हरेश ने मारा, और देखिए आओ ना देखा ताओ किसको बाधा हो गई। देखो कलवा हारने के बाद परिणाम क्या हुआ। दम लगते बराबर है मारने में, दमखम इंपॉर्टेंट बात है। सामने रोहित मात्र एक पे कह रहे, हरेश गावन कह रहे 3 छकडी 1 सिंगल के साथ 19। पहा या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी रामचंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य दादर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। क्या बात। और रन बन चुके हैं 20। नए गेंदबाज रितेश वारी। वारी को कमबैक करना पड़ेगा, कुछ भी करो वारी, दिमाग के साथ सुंदर गेंदबाजी करो, परिवर्तन पूर्ण विराम लगाओ। शॉट ऑफ लेन दे, शॉट ऑफ लेन दे मिड विकेट के ऊपर। गेंद को फील्ड किया कुणाल पाटिल ने, और सदानंद भाई हमारे जीता के आपका थोड़ी माफी मांगता हूं कि मेहमाना के तौर पर आपका मोबाइल उठा नहीं सके क्योंकि वो साइलेंट के ऊपर था। संतोष मात्रे 14 पाव खाली होते, और एक छक्केला चंबर। ये देखिए हरेश गावन, संतोष मात्रे। हम नाइट में पहली दफा जीता में थे ना, जीता हार गई थी, संतोष रो रहा था, आज डायरेक्ट छक्केला चंबार। दुर्वास हंस रहे, लेकिन मात्रे हमारे भिकू मात्रे किसका था? हमारा ही था डॉन पहला। पैसा हमारा संतोष 14 पाव खालते। स्कोर है 22। कप्तान ताया कुछ कान मंत्र दे रहे हैं इस बार वारी को। वारी हो वारी, आपको अब काम करना पड़ेगा तारी। छकड़ी छकड़ी, बहुत ही गेंद खिल गई, चंपा खुश रंभा, देखो बड़ा लंबा छक्के बड़ा कंबा कटे। सुजल प्रतिष्ठान जीतवाई जीते आक्रमण, और बॉल को देखो और मारो। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, अच्छी बॉल, रन कोई मिलेगा नहीं। डॉट गेंद की समाप्ति, 2 गेंदें शेष है। आज का पैनल अंपायर का हमारे संतोष दादा चौधरी, मैनमम सिरिडोन, प्रवीण पवार सर पनवेल, सतीश जी मात्रे, जॉय बंटी और हनुमान जी नायक मैनमम कड़वे। बहुत अच्छी अंपायरिंग। क्या है अंपायर? ये वाइट +1 मिलेंगे 2। सुजल प्रतिष्ठान जीतवाई जीते टीम का स्कोर आगे जा रहा है 30 रन। कड़क शुरुआत, और पूरी तरह से ऐसा धाकड़ दमखम दिखाया मानो नटबोली ढीले किए पहली ओवर में।
ए वारी वारी, तू इधर बॉल डालेगा ना, आधे रास्ते में समझ जाए तू बाहर जाएगा। और और दुर्वास देखिए, हमारे मित्र संतोष का डांस देख के सीख रहा है। रन बन चुके हैं 36। व्हाट अ शॉट यार, व्हाट अ शॉट यार, क्या शॉट मारा, इनसाइड आउट शॉट लंदन में। चरण शुक्रिया। और रन बन चुके हैं 42-42। मानो पहले ओवर में 20, इस ओवर में 22। कुल मिला के सुजल प्रतिष्ठान जितवाय जिथे संघाची धावत संख्या झाली बॉर्डरवरती म्हणजे 42। खतरनाक 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 बल्लेबाजी हरेश गावन व्यक्तिगत खेल है मेरे हिसाब से। 32, उसमें 5 छक्के हैं, 2 सिंगल। रोहित म्हात्रे 8 पे खेल, 1 छक्का 2 सिंगल। फिर से रोहित म्हात्रे, राम म्हात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर। बादल म्हात्रे के भाई, और राम के पास वेरिएशन है। राम को कुछ भी करके एक लाजवाब गेंदबाजी करना पड़ेगा। दादर ग्रामस्थ पूरी तरह से निराश है। अगर ये ओवर थोड़ा सा कम और हो जाएगा तो थोड़ी सी रनों की संख्या कम हो जाएगी। और राम की अभी अभी शादी हुई है, 20 तारीख को खबरीलाल का कहना है। ओ ये देखिए, ओ ऊंचाई है, दूरी है, काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन के बीच से खेला हुआ झन्नाटेदार लाम लचक षटकार। फोर्टी 48 धावत संख्या 48। क्या हुआ दादर टीम को आज समझ में नहीं आ रहा है। राम और विकेट, स्लो रन का प्रयोग, और ये छगड़ी, ये कह रहा है रोहित म्हात्रे स्लो डाल, फास्ट डाल, मैं तुझे मारूंगा बच्चों। स्कोर 54-54। धावा झाल्यात का काय झाले त्या? और रन बन चुके 54। ओ मिस टाइम शॉट है, इस बार मिड विकेट की गली में गेंद, फील्डर मौजूद है, 1 सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 55। 55 रन, धावा संख्या 55। आखिरी 3 बॉल शेष। लेकिन देखना पड़ेगा इस 3 गेंदों में कितने रन आते हैं। 32 पे गावन खेल रही, और मिस टाइम शॉट, कॉट एंड बॉल। राम म्हात्रे ले लिया कैच, लेकिन लंबे टाइम के बाद ये विकेट जा रहे, लेकिन जीता को कुछ फर्क नहीं। कैप्टन हरेश गावन की एक लाजवाब बेमिसाल दिलेर पारी खत्म हो गई, लेकिन गुड बैटिंग, तालियों के गड़गड़ाहट के साथ समर्थक और खेमा अभिनंदन कर रहे हैं उनका। डीजे बघा, मी तुम्हाला बोललो होतो ना, आले असते किती मजा आली असती, पण आयोजक घाबरले, त्याला वाटलं इकडे काय राडा होईल, काय होत नाही। ते मोठमोठ्या टुर्नामेंटला मित्रांनो असतात।
शॉट अपने नीलेश पाटिल, मिड विकेट के ऊपर एक सिंगल मिलेगा नीलेश को और स्कोर जाएगा 56। आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। अंतिम बॉल, आखिरी गेंद, आखिरी गेंद शेष है। शॉट एक बार फिर से ऑफ ड्राइव किया और गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, दूसरे के लिए भाग रहे राम और आउट होगा बल्लेबाज चौधरी साहब, आउट। एक सिंगल के साथ सुजल प्रतिष्ठान जीतवाई जीते टीम का स्कोर है 57-57 और जीतने के लिए जानता रहा दादर टीम को 18 बॉल 58 रन। तो 32 की पारी खेली हरीश गावड़ ने, रोहित मात्रे ने साथ दिया मेरे हिसाब से 22 का और नीलेश पाटिल 1 रन पे नॉट आउट रहे, रन आउट हो चुके। तो नाबाद पारी रोहित मात्रे की, रनों की संख्या ज्यादा है, लेकिन ऐसे नहीं हम कह रहे कि ये ज्यादा है कम भी है। जानता रहा दादा टीम के पास भी तर्कस है, हथियारों को धार दो, अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को ऐसा मार दो कि इसने मारा है तो तुम भी मारो, और कौन है, अगर तुम मारेंगे तो हम भी मारेंगे। लेकिन इस मुकाबले के अंदर क्या होगा, इस मुकाबले के अंदर गेंदबाजी जीता की कैसी होगी, बल्लेबाजी जानता था दादर टीम की कैसी होगी। ये रन इकट्ठा करना है जानता था दादर टीम को और ये रन रोकना है सुजल प्रतिष्ठान जीतो है जीते टीम को। महामुकाबला है, दोनों बड़े गांव है, दोनों बड़े दिग्गज टीम है, आमने सामने। आज बस निमित्त है अटल ट्रॉफी 2025 का, देखना पड़ेगा किसमें है कितना दम, कौन है सेकंड राउंड का मुकाबला जीतेगा और कौन घर जाएगा, वक्त बताएगा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर का बदलाव सुनिए हमारे युवराज माली साहब, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। और जीतने के लिए 58 का टारगेट है, 18 बॉल में टॉस करने के लिए मरुआई विंधने बनाम श्रीराम बलवली, दोनों कप्तान टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। लेकिन 58 का पीछा में मराठी का एक सुमधुर आवाज सुनिए हमारे सम्माननीय युवराज जी माली साहब। आज के दिन में परमेश जी पाटिल, इनकी भी कमेंट्री अच्छी हो चुकी है, अभय जी पाटिल, मैनम कड़वे और हमारे आदरणीय मशहूर हमारे सीनियर कमेंटेटर हरीश मोकल सर। तो 58 का पीछा कैसा होगा, माइक्रोफोन के ऊपर होना बदलाव, मराठी की कमेंट्री। यस, खूप खूप धन्यवाद अमित म्हात्रे सर, खूप खूप धन्यवाद परमेश पाटील साहेब। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अटल करंडक 2025 गावदेवी जोहे आणि वैकुंठ दत्त पाटील मित्रमंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो, एका बाजूला जाणता राजा दादर विपक्ष सुजल प्रतिष्ठान जीतू आई जीते। अठ्ठावन्न रनचं लक्ष्य आहे 3 ओव्हरमध्ये। जाणता राजा दादरच्या समोर बादल मात्रे अभिजित पाटील ही सलामीची जोडी आणि पहिलं षटक हरीश गावंड हाताळतोय तो सुजल प्रतिष्ठान जितवाय जिते टीम कडे। या पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन, मॅचला करतोय आपण सुरुवात। दुसऱ्या सत्राला प्रारंभ। पहिलाच बॉल प्लम एलबीडब्ल्यू, अगदी इंचभर हलू दिलं नाहीये फलंदाज बादल म्हात्रेला आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर। जाणता राजा दादरला लागलेला मोठा धक्का असेल फलंदाज बाद।
पहिल्याच बॉलवर अगदी प्लम लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात हरेश गावडने बाद केलंय ते बादलला. ओ इथे पहा, आल्या आल्या रितेश वारीने चेंडूला केली आहे सीमारेषेच्या बाहेरची वारी आणि ठोकला उत्तुंग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आसमानी टोला षटकार. विंदने टीम कॅप्टन आपण उपस्थित नाही आहात अजून, विनंती आहे लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. समोरील संगणक उपस्थित आहे टॉस साठी. बघा मरुआई विंदने टीम कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित होतं, आपण नाही आहात अजून उपस्थित. हा शेवटचा कॉल आहे आपल्याला आयोजकांच्या वतीने, उपस्थित राहायचं आपल्याला लवकरात लवकर. श्रीराम बळवली संघाचे संगणक उपस्थित आहेत, याची आपण नोंद घ्या. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्याचा फारसा परिणाम झाला नाही रितेशवर. रडार मधला आपण पहिला बॉल होता आणि त्याला मात्र पूल मारलं ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि प्राप्त केला तो षटकार. 6 धावा, लक्ष्य 58 धावांचं आणि अशी सुरुवात अपेक्षित आहे. विकेट जरी गेले असेल तरी धावा पाहिजे, आणि धावा आल्या षटकाराच्या मदतीने. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिडॉन चाललाय बॉल अडवण्यासाठी. थोडी फॉर्मलिंग झाली, मात्र सिंगलच मिळते. दुसरीला प्राधान्य दिलं नाहीये, सिंगलवरच समाधान व्यक्त केले. 7 धावा धावफलकावर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता अटल करंडक 2025चा थरार. अजूनही प्रचंड गर्दी, अगदी 3:10 झालेत घड्याळामध्ये, तरी देखील अलोट गर्दी तुम्ही सध्या पाहताय क्रीडांगणावर उपस्थित आहे. पुढचा बॉल, हो इथे बघा भन्नाट वेग होता. फ्लॅशस्लिपने बॉलला खरं तर स्टॉप केलंय आणि त्या बॉल फरार झाला असता. हरेश गावडने खरं तर या अगोदरच्या मॅच मध्ये सामनावीराचा वानकरी ठरला होता. 5 विकेट त्या मॅच मध्ये त्याने प्राप्त केले होते जितूभाई जितेसाठी, आणि महत्वपूर्ण भूमिका त्या विजयामध्ये त्याची राहिली होती. आणि इथे आता त्याला मार्जिन देखील भरपूर आहे, कारण 58 धावांचा डोंगर समोरचा संघ चेस करतोय, त्यामुळे थोडीशी मुभा बॉलर्सला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल होता, कनेक्ट करायचा होता, एज लागली, बॉल गेला तो अगदी शॉर्ट स्कोअर लेगला. सिंगल मिळणार, सिंगल डबलने दबाव वाढणार तर जाणता राजा दादरच्या फलंदाजांवर. 58 धावांचं लक्ष आहे. ऑलमोस्ट प्रति षटक आपण पाहिलं तर 19 ची सरासरी 3 ओव्हरमध्ये खरं तर गाठायची आहे, 19+. आणि थोडंसं कठीण जाणार आहे, कारण आता विकेटही आली आपण पाहतोय. धावसंख्या आहे फक्त 8, 1 विकेट. हो इथे बघा पुन्हा एकदा एज लागली आहे, बॉल गेला डाऊन द कार्पेट. स्कोलेगचा फिल्डर येतोय डीप मध्ये, शॉर्ट स्कोअर लेग वरून मिळते फक्त सिंगल. आणि अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि स्कोर पाहायला मिळतोय तो 1 गडी बाद 9 धावा, म्हणजे अजूनही 49 धावांची आवश्यकता असणार आहे आणि 12 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. अटल कर्णक आपण पाहतोय 2025, भरपूर थंडी, कडाक्याची थंडी, आणि कडाक्याच्या थंडीमध्ये देखील ही क्रिकेटची गरमागरमी तुम्ही अनुभवताय. अटल करंडक 2025 आणि प्रेक्षक आपण पाहतोय अलोट गर्दी, हळूहळू थोडी घरची वाट देखील धरतायत काही प्रेक्षक. रुपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये 12-49 समीकरण आहे, 24.5 प्रति षटकची सरासरी आवश्यक असणार आहे. हो यावेळेस बघा अगदी फुल टॉस बॉल होता, समोर खेळलाय फटका, लॉंगॉनला बॉलला स्टॉप केलं जातंय स्ट्रेट मध्ये. अगदी सिंगलने मात्र षटकाला सुरुवात आपण होत असताना. अभिजित पाटील आता स्ट्राईकवर आले, 2 बॉल 1 वर खेळतात आणि आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे जाणता राजा दादरला जर अस्तित्व टिकवायचं या मॅच मध्ये. स्लोवर ऑन बॉल होता, फटका फसलाय, किंबहुना फसवलाय. या बॉलवर ते फलंदाजाला टॉपेज लागली आणि लेग स्लिपला मात्र सुंदर झेल मात्र टिपला प्रतीक म्हात्रेने, आणि अजून एक धक्का जाणता राजा टीमला.
रुपेश म्हात्रे आपण पाहतोय अगदी हरेश गावणच्याच पावलावर पाऊल टाकत असताना विकेट मिळवतोय. स्लोअर रन बॉल तिथे फसला, तो फलंदाज अभिजित पाटील, सुंदर झेल टिपला प्रतीकने. आणि इथे पहा आता दबाव फलंदाजांवर वाढणारे अतुल ठाकूर न्यू बॅटर आलेत आणि आपण पहा हळूहळू प्रेक्षक न करता जाणता राजा दादरचे मैदान सोडतायत. तुम्ही पाहता कारण भरपूर प्रेक्षकांची खरं तर अलोट गर्दी या संघाच्या खरं तर बाजूने पाहायला मिळाली. ते आता थोडेसे घरच्या दिशेला वाटतं वाटचाल करतायत. इथे वन्स अगेन विकेटची संधी आणि अजून एक विकेट मिळते ती रुपेश म्हात्रेला. जाणता राजा दादर संघ पूर्णपणे बॅकफुटला आणि या मॅच मधनं मात्र दूर जात असताना अतिथी मंचकावरती गुरुदत्त दादा घरत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतो. आज खर तर दादांचा वाढदिवस देखील आहे, त्याबद्दल खर तर त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चला विंदने संघ कॅप्टन कुठे आहेत? चार बॉल मध्ये रुपेश म्हात्रे फक्त सिंगल दिली आहे आणि 2 विकेट मिळवल्यात. यावेळेस बघा खरं तर ऑन साइडला दिशा दिली, बॉल चाललाय तो लॉंग लेगला, खुलं क्षेत्र आहे आणि सीमा पार आणि मिळतोय हा एक चौकार. मात्र आता सामन्यातनं दूर गेलाय असं आपण म्हणू शकतो. स्कोर आहे फक्त आणि फक्त 14 धावा, अजूनही 44 करायच्यात आणि 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र क्रिकेट आहे त्यामुळे न केलेलं बाकीत केव्हाही चांगलं, बाकीत न केलेलंच बरं. 44 धावा 7 बॉल इथून जिंकण्यासाठी. इथे संघर्षमय हा फटका, मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला देखील. हरेशने हा झेल टिपला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा संख्या 14, 4 गडी बाद. एकतर्फी सामना. तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की बॅट्समनचा डॉमिनन्स, तिथे हरेश गावण 32 धावांची इनिंग, रोहित म्हात्रे 22 धावांचं इनिंग आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं की 57 धावा उभारल्या. आणि आता बॉलिंग मध्ये देखील हरेश गावणने पहिलं षटक, 1 विकेट 9 धावा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत सेकंड ओव्हर मध्ये 3 विकेट आल्या, ओव्हर हॅट्रिक झाली 5 रन देऊन. आणि रोहित म्हात्रे ज्याने बॅटिंग मध्ये त्याचा बोलबाला दाखवला. अजूनही आता 44 करायच्या, 6 बॉलचा खेळ शिल्लक. स्वप्नील पाटील न्यू बॅटर आलेत. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला आहेत रितेश वारी. ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल आहे, जास्त स्टर्न केलं बॉलला. जाणता राजा दादर संघाचे समर्थक पाहतोय क्रीडांगण सोडतात भरपूर प्रमाणामध्ये. खरं तर प्रेक्षकांचा सपोर्ट, प्रेक्षकांचा पाठिंबा खरं तर त्यांना लाभला होता. तर इथे काही चुका झाल्या, त्यामुळेच आता हळूहळू पराभवाच्या गडद छायेमध्ये हा संघ आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि इथे पहा संघर्ष समाप्त होतोय. इथे अजून एका फलंदाजाचा रितेश वारी होईल बाद. निम्मा संघ माघारी परतलाय. माली सर, मोठं टार्गेट आणि त्याही पेक्षा पहिल्या चेंडूवरती बादल बाद झाला, तो खरं तर एक मोठा धक्का होता दादर संघाला. आणि मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक आले होते, त्या सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी त्यांनी चांगलं योगदान दिलं. नक्कीच या प्रेक्षकांचा भरपूर सपोर्ट राहिला. आणि परमेश पाटील सर खरं तर बादल मात्र झाला आणि तो लागलेल्या धक्क्यातनं उर्वरित फलंदाज सावरलेच नाहीत. खरं तर संघ क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, टीम आहे. टीमचा आपण जर फोड केली तर टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर. प्रत्येकाने पुढे यायचं आणि सांघिक खेळ भावनेतना खेळ साकारायचा. मात्र बादल बाद झाला आणि तिथे मात्र फलंदाज दडपणामध्ये आले, कारण लक्ष मोठं होतं. 18 बॉलमध्ये 58 धावा हे खूप मोठं टार्गेट आहे. मात्र त्याला सोपं करण्याची संधी होती आणि ती संधी मात्र गमावली.
आणि प्रेक्षकांचा काही प्रमाणामध्ये हिरमोड झाला, मात्र हे तेच प्रेक्षक असतात जे तुमच्या जेवढे यशामध्ये भागीदार असतात तेवढे तुमच्या पराभवामध्ये देखील तुमच्या सोबत असतात. असे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत जाणता राजा दादरचे. अनेक रोमहर्षक सामने त्याने जिंकताना पाहिले या टीमला. आज नक्कीच पराभव पदरी आलाय, हरकत नाही, क्रिकेट आहे, हार जीत होत असते. सलग 3 बॉल डॉट आले, 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. सुजल प्रतिष्ठान जितोय जिथे अगदी तिसऱ्या फेरीच्या दिशेने वाटचाल करतोय. हो, इथे फ्लिक केलंय लॉंग लेगच्या दिशेने आणि शेवटच्या बॉलवर आला चौकार. सामना जिंकला तो सुजल प्रतिष्ठान जितोय जिते टीमने, अभिनंदन. आणि जाणता राजा दादर टीमला मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तर आपले खरं तर आमचे परम मित्र अमित म्हात्रे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, त्यांच्यासाठी 300 रुपयाचं खरं तर बक्षीस आलंय समालोचनासाठी, कॉमेंट्रीसाठी. मुंबई पोलीस रोही वैभव तिवारी टावरी यांच्याकडून हे बक्षीस आलंय. खरं तर थँक्यू व्हेरी मच रोहित वैभव टावरी. आपल्या माध्यमातून आम्ही व्यक्त